परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात तुम्ही त्यांचा काळ पाहिला. काय सरकारच्या काळामध्ये काय केलं, कोणतं विकासाचं काम केलं, जे जे आश्वासनं दिले तिथं सांगितलं का आता आम्ही या तुमच्या वावरात जांभळीला पुलाचं काम करून देऊ, वांबुरी चारीचा दुसऱ्या टप्प्याचा मार्ग लावण्याचं काम करू. आज साखर कारखान्यासारखी एवढी मोठी संस्था, त्या संस्था सुद्धा तुम्हाला सांगतो का त्या संस्थेचा पूर्णपणे वाटोळं करण्याचं काम केलं. साखर कारखान्याची ती अवस्था झाली, विद्यापीठची ही अवस्था झाली आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आपण पाहिलं काय विकास झाला. पिण्याच्या पाण्याचा काय अवस्था आहे, ड्रेनेजची काय अवस्था आहे आणि सगळ्या नगरच्या वेळ आपला राहुरी शहर सगळीकडे वेढलेलं पाहायला मिळतं. जिथं आपण पाहतो आरक्षण टाकायचं आणि आरक्षण टाकल्यानंतर संस्था त्यांची नगरपालिकेतून ठराव करायचा, ठराव करून तुम्हाला सांगतो का आरक्षण आपण टाकायचं आणि ठराव करून उठवायचं आणि ते जमीन माती मोल भावामध्ये घेण्याचं काम मला असं वाटतं त्यांच्या माध्यमातून होतं. आणि लोकांना सांगतात हे गुंडगिरी दादागिरी करतात. अरे गुंडगिरी कोण करतं ही सगळ्या राहुरी तालुक्याच्या जनतेने पाहिलेली आणि जनतेला सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे, माहिती. परंतु आज प्रत्यक्षात त्यांच्या आता पायाखालची वाळू घसरू राहिली. म्हणून तुम्हाला सांगतो का वेगवेगळ्या प्रकारचा गैरसमज निर्माण करतात. आता काय सांगितलं जातं म्हणले, आता कर्डिले साहेब म्हणले आता ही माझी शेवटची निवडणूक आहे. अरे शेवटची निवडणूक मी जरी म्हणलं असलो तर ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढवता, पवार साहेबांनी तर 10 वर्ष 15 वर्षापूर्वी सांगितलं होतं का मला आता मी सगळ्यांची निवृत्ती घेण्याचं काम केलंय. अजूनही ते थांबलेले नाहीत. आधी तुम्ही ते नेत्यांकडे पहा आणि मग माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करा. लोकांना सांगितलं जातं कर्डिले साहेब आता इकडे येणारच नाही आणि आता ही शेवटचीच निवडणूक. अरे म्हणा बाबा, आम्ही आता नगर तालुक्याचे 3 तुकडे झाले. 3 तुकडे झालेले असताना सुद्धा आपण पारनेर मतदारसंघात जेवढ्या गावं गेलेत, श्रीगोंद्याच्या मतदारसंघामध्ये जेवढे गावं गेलेत, मी जरी 15 वर्षे राहुरी तालुक्याचं नेतृत्व जरी करीत असेल तरी तुम्हाला सांगतो का नगर तालुक्याचा गेलेला भाग आहे तेवढंच त्यांना प्रेम देतो, तेवढाच विकासाचं काम करतो. म्हणून आज मला श्रीगोंद्यातून लोकांची मागणी येते का कर्डिले साहेब श्रीगोंद्यातून उभा राहा. तिकडे न्यायाशाला मी 15 वर्ष होतो, तिथेही लोक मागणी करतात. उगाच काही कुठं कोणाला मागणी करण्याचं काम करीत नाही. जो माणूस काम करतो, जो माणूस तुम्हाला सांगतो का 24 तास लोकात राहतो, म्हणून त्याची मागणी करण्याचं काम झालंय. तुम्हाला मला असं वाटतं तर घाई झालेली दिसायला लागले. तुम्हाला वाटतं राहुरी तालुका स्वतंत्र झाला का मीच राहुरी तालुक्याचा मालक होणार आहे. त्यांना म्हणा आता हेच तुमची आजची शेवटची निवडणूक आहे. परत आता तुम्हाला सांगतो का तुम्ही काय खेळ पाहायला मिळणार नाही. हे आता कायमस्वरूपी राहुरी तालुका जरी स्वतंत्र झाला तरी तुम्हाला काय मात्र इथून पुढं संधी मिळण्याचं काही काम होणार नाही. 25 वर्ष वाटाने काय केलं आणि तेच काम तुम्ही पायर देऊन 5 वर्षामध्ये राहुरी तालुक्याची वाट लावण्याचं काम तुम्ही केलं. आज जनता तुम्हाला 20 तारखेला मतदानातून दाखवून देईल आणि 23 तारखेला निकालातून सुद्धा दाखवून देण्याचं काम केलं जाईल याची खात्रीने आता विश्वास या निमित्ताने देतो. तुमचा सगळ्या तरुणाचा मी उत्साह पाहतो. तुमच्या आपल्या तारापूरच्या गावापुरतं नाही, कोणत्या गावामध्ये गेलं तर हेच प्रत्यक्ष पाहायला मिळतं. एवढा तरुण पेटलेला आहे. तरुणांनी आता फक्त वाट पाहतात 20 तारीख कधी येईल आणि कधी आपण कमळाच्या चिन्हावर फुली मारू, कधी कमळाच्या चिन्हाचं बटन दाबू, हे प्रयत्न करण्याचं काम सगळे तरुण काम करतात. तरुणांना एवढीच विनंती करतो, एकदा आपण आपल्याला आमदार झाल्यानंतर जसं शिवाजीरावजी सागरनी सांगितलं तसं आता तुम्हाला सांगतो आपल्या महिपती माझाच्या कृपेने मंत्रिपदाची सुद्धा संधी 100% मिळण्याचं काम होईल आणि झाल्यानंतर त्याचं सोनं करण्याचं काम होईल. एवढं त्या निमित्ताने देतो. आता इथं तुम्हाला माहिती कैलासवासी शिवाजीरावजी गाडे पाटलाचा मुलगा धनंजय गाडे माझ्याकडे आलोय. राजेभाऊ शेटे आता आपल्या बरोबर आले. आपल्याला भास्कर गाडे आपल्या बरोबर आले. आता राहिलंय पण तुमच्या बरोबर शिल्लक, ह्या विचार करण्याची गरज आहे. आणि आज आपण पाहतो राजाभाऊ सारख्या माणसाने एका शब्दामध्ये तुम्हाला सांगतो का पाठिंबा का दिला. त्यांनी मागच्या 5 वर्षाला निवडून आणण्यासाठी त्यांचं सुद्धा मोठं योगदान होतं.
पण तुम्ही त्यांच्या कधी विचार केला नाही, कधी त्यांच्याकडे सुद्धा पाहण्याचं काम केलं नाही, फक्त वापरून घेण्याचं काम केलं. आता त्याचं उत्तर या सगळ्याच्या मदतीने मिळण्याचं काम होईल. आणि तुम्हाला सांगतो, विजय जर झाला तर धनुभाऊ आणि राजाभाऊ शेटे यांच्याचमुळे विजय 100% होण्याचं काम होणार आहे. आणि मागच्या 2009 आणि 2014ला माझा विजय केवळ शिवाजीराव गाडे पाटलामुळेच विजय होण्याचं काम झालं. आणि तेच आज त्यांच्या चिरंजीवामुळं आणि राजाभाऊ शेटेमुळं माझा विजय 100% होण्याचं काम होईल. एवढं त्या निमित्ताने आपल्याला सांगतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपण आता घराघरापर्यंत जा, आपल्या योजना माहिती द्या, आपल्याला मतदाराला जागा करण्याचं काम करा. आणि मतदानाच्या दिवशी आपण जास्तीत जास्त मतदान घडवण्याचं काम करावा. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.